हरी हरी राम 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 हे चितोर भक्ति आवडते देवा हे चितोर भक्ति आवडते देवा हे चितोर भक्ति आवडते देवा संकल्पा विमाया संसारा संकल्पा विमाया संसारा संकल्पा विमाया संसारा हे चितोर भक्ति आवडते हे चितोर भक्ति आवडते चितोर भक्ति आवडते संकल्पा विमाया संसारा संकल्पा विमाया संसारा हे विले आनंदे कैसे जी रहा हे विले आनंदे कैसे जी रहा विले आनंदे कैसे जी रहा चित्या सुजावे समाधान चित्या सुजावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगने ते फळ संचिताचे भोगने ते फळ संचिताचे हे विले आनंदे तैसे जी रहा हे विले आनंदे तैसे जी रहा चित्या सुजावे समाधान चित्या सुजावे समाधान तुका मने घालू दयावरी वार तुका मने घालू दयावरी वार बाबू हा संसार देवा पाये बाबू हा संसार देवा पाये तुका मने घालू दयावरी वार तुका मने घालू दयावरी वार बाबू हा संसार देवा पाये बाबू हा संसार देवा पाये हे विले आनंद कैसे जी रहा हे विले आनंद कैसे जी रहा हे विले आनंद कैसे जी रहा चित्या सुजावे समाधान चित्या सुजावे समाधान हरि 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 डोबार हरि डोबार घुमाई जय जय डोबार घुमाई डोबार घुमाई चितोर भक्ति आवडते देवा हे 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 चितोर भक्ति आवडते देवा संकल्पा विमाया संसाराचे संकल्पा विमाया संसाराचे संसाराचे हे विले आनंद
संकल्पावी माया संसाराचे ठेविले आनंद जावे ठेविले आनंद जावे संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराचे हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंत तेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान तुका म्हणे घालो तयावरी भार तुका म्हणे घालो
झालो तयावरे भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसे चिराहवे चित्ते असू द्या पांडुरंग करो पांडुरंग करो पांडुरंग करो प्रताप नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रताप नमन पांडुरंग करो प्रताप नमन तुझर चरण संत जिया पांडुरंग करो प्रताप नमन तुझर चरण संत जिया तुझर चरण संत जिया तुझर चरण Danjagrubadane, 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 kate ta vistar. Danjagrubadane, 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 kate ta vistar. Panduranga karo prataman mana dusare charan santajiya. Panduranga karo prataman mana दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग कर प्रथम नमन तुझे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग कर प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू इको बाबाजी सद्गुरुदास तुका सिस्टीम लावली ना परत कमी जास्त करायचीच नाही जयांचे केले असता स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण ओम नमो दानेश्वरा हे हो ओम नमो दानेश्वरा ओम नमो दानेश्वरा प्रॉब्लेम आहे ओम नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा करुणा करा दयाला ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाला ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाला ओम नमो दानेश्वरा करुणा करा दयाला ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त समय. जगाचा मालक देवावतारी सद्गुरु संत बाळू मामा यांचे परम गुरुवर्य सद्गुरु मुळे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं होत असणारी आजची ही अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातली 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जो उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, गेलेला परत उठत नाही हे राम म्हणतात, जो तुमच्या आमच्यामध्ये निरंतर जागा आहे त्याला आत्मा राम म्हणतात. आणि या विश्वाचा मालक ज्याला निहिण्यासाठी भूतलावावरती आला अशा साधूला संत तुकाराम म्हणतात. जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबार आहे. धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ स्वतः जगले, समाजाला शिकवले ते तुकोबार आहे. 13 दिवसाच्या अनुष्ठानानंतर ज्यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती तरंगू लागली, हे सामर्थ्य ज्यांच्या अंतकरणात आहे ते तुकोबार आहे. हे शिवबा कासाराच्या बायकोनं अंगावरती उखळलेलं पाणी टाकावं पण जाता जाता तिला आशीर्वादाची कामना करतात माझे ते तुकोबार आहे. त्या तुकोबार याच्या गाथेमधला 4 चरणाचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला खऱ्या अर्थानं विठेवरच्या मालकाला आणि आदमापूरच्या सद्गुरु संत बाळू मामांना कुठली भक्त आणि कुठला भक्त आवडतो सांगणारा हा अभंग. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आहे. देवावतारी सद्गुरु संत बाळूमामाच्या आशीर्वादानं कृपेनं मला वाटतं आज 3 वर्ष या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला होत आहेत. फार मोठं भाग्य आहे महाराज. आज तुमच्या या पंचकृषीमध्ये सद्गुरु संत बाळूमामाचे परम शिष्य खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य आमचे आजीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा या ठिकाणी पार पडतोय. मी पहिल्यांदा मामांचे गुरुवर्य मुळे महाराज त्याचबरोबर जगाचा मालक सद्गुरु संत बाळू मामा आमचे गुरुवर्य आजीनाथ महाराज उपस्थित असणारे सर्व टाळकरी वारकरी माळकरी गायक वादक ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबांचा आहे. अभंग फार गोड आहे मायबाप. आपल्याला 9 वाजेपर्यंत अतिशय सुंदर अभंगाचं चिंतन या ठिकाणी करायचंय. माझी सर्वांकडून एकच अपेक्षा आहे, एक 9 वाजेपर्यंत आपण सर्वजण मला सहयोग देचाल, साथ देचाल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. परत एकदा मामांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि पुढे जातो. विठ्ठल 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 हा विठ्ठल
काही लोक कर्तृत्व शून्य असतात, काही लोक कर्तृत्वहीन असतात, तर काही लोक कर्तृत्ववान असतात. लक्ष द्या. काही लोक जन्माला येतात माणूस म्हणून, पण आयुष्यभर कधी प्रपंच साधत नाहीत, कधी परमार्थ साधत नाहीत. जशी येतात तशी निघून जातात. अशा लोकांना कर्तृत्व शून्य म्हणतात. बाबा, ना प्रपंच साधणं, ना परमार्थ साधणं, ना समाजाची सेवा करणं, अशा लोकांना कर्तृत्व शून्य म्हणतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर कर्तृत्व शून्य माणसांची संख्या या जगाच्या पाठीवरती कमी नाही. जळभावीकर, ना परमार्थ, ना प्रपंच, ना समाजाची सेवा, ना जन्मदाते मायबाप, अशा कुठल्याच गोष्टी त्यांना कळत नाहीत, म्हणून त्यांना शून्य म्हणतात. ऐका 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 ऐका. आणि म्हणून मायबाप, हे कर्तृत्व शून्य माणसं जर आम्हाला कळून घ्यायची असतील तर आजही आमच्या जीवनामध्ये साधू संतांचे उपकार होणं फार गरजेचं आहे. एका गावामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावरती एक जण मला भेटायला आलं. हरिभाऊ महाराज, त्यानं सांगितलं, महाराज फार गोड प्रपंच सांगितला, फार गोड परमार्थ सांगितला, पण ऐका ना, मला एक काम आहे म्हणे तुमच्याकडे. म्हणे बोला, काय काम करू? नाही, माझं पोरगं ग्रॅज्युएशन झालं म्हणे. बरं, पण काहीच काम करत नाही बाबा. सकाळी खातंय, दुपारी खातंय, संध्याकाळी खातंय, निवांत झोपतंय. बरं, म्हटलं मग मी काय करू? नाही म्हणे, विठ्ठल ग्रॅज्युएशन झालेला पोरगा त्यांनी माझ्या समोर उभा केला. जळभावीकर, प्रश्न केला, दादा काय करतोस, शिक्षण किती झालं? त्यानं सांगितलं, महाराज मी ग्रॅज्युएट झालो. बरं, अरे मग ग्रॅज्युएट झालं तर नोकरी बिवकरी करतोस का नाही? नाही म्हणे, नोकरी करत नाही. अरे एखादा उद्योग? म्हटलं उद्योग बी करत नाही. मग करतो काय? म्हणे निवांत असतो. आता लक्ष द्या. म्हटलं राजा, इतका सुंदर शिकला, इतकी सुंदर शाळा शिकलास, वडिलांनी कष्टातून तुला मोठं केलं, अरे एखादी नोकरी करावी, एखादा उद्योग करावा. त्यानं सांगितलं, म्हणे महाराज उद्योग करून आणि नोकरी करून करणार काय? अरे म्हटलं असं कसं? नोकरी केल्यावरती चांगला पैसा मिळेल, मग म्हणला पैसा मिळवून करणार काय? अरे म्हटले पैसा मिळाल्यावरती चांगलं घर बांधशील. मग म्हणे घर बांधल्यावरती? नाही म्हणे तुझं लग्न होईल, सुंदर बायको मिळेल. म्हणला बायको मिळल्यावरती? नाही म्हणे प्रपंच तुझा चांगला होईल ना. मग म्हणला प्रपंच चांगला झाल्यावरती? आणि म्हटलं निवांत होतील ना. म्हटलं मग आता कसं आहे? आयुष्यभर एवढ्या सगळ्या गोष्टीचा खटाटोप करून निवांत होण्यापेक्षा आता निवांतच आहे, अशा लोकांना कर्तृत्व शून्य म्हणतात. विठ्ठल आयुष्यभर प्रपंच न साधणारी माणसं, जळभावीकर, आयुष्यभर परमार्थ न साधणारी माणसं निवांत असतात महाराज. त्यांना प्रपंचाचं घेणं देणं नसतं, त्यांना परमार्थाचं घेणं देणं नसतं. बघा तुम्ही, रस्त्यानं जाताना असंख्य लोक भेटतात आम्हाला, अशी रस्त्याच्या कडेला पडलेली. त्याला प्रपंचाचं घेणं देणं नाही, त्याला परमार्थाचं घेणं देणं नाही, त्याला कर्तृत्व शून्य माणसं म्हणतात. ऐका, कर्तृत्वहीन माणसं, जे माणसं प्रपंचाला खरं म्हणतात आणि परमार्थाला खोटं म्हणतात. जळभावीकर, या जगाच्या पाठीवरती असंख्य अशी लोक आहेत जी प्रपंचाला खरं मानून बसली आणि परमार्थाला खोटं मानून बसली, म्हणून जीवनामध्ये त्यांच्या दुःख आहे. माऊली अतिशय सुंदर प्रमाण, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेले सारे हरि बिन, वाया गेले सारे हरि बिन. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेदार हरिवीना, वाया विरदार हरिवी. लटिका
हा संसार वाया येरझार हरिविना. ऐका माऊली सांगतात जगाच्या पट्टीवरती सगळ्यात खोटं काय असेल तर संसार आहे. संसाराला लटिका म्हटले माऊलींना मायबाप. पण जळबावी कर त्याच प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही रोज सुख शोधतो. बरं माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत सुखाच्या शोधात आहे. लक्ष द्या इथं प्रत्येकाला काय पाहिजे मामा बोला काय पाहिजे. ओय काय पाहिजे. सुख पाहिजे का दुःख पाहिजे. सुख पाहिजे. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत माणसाला सुखच पाहिजे. दुःखासाठी माणसं कधीच देवाकडे जात नाहीत. जातील तर सुखासाठी जातील देवा. पण खरं सांगू जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जीवनात सुखच नाही. याची दोन कारण आहेत. पहिलं कारण जिथं शोधायचं तिथं सुख शोधत नाही. आणि दुसरं कारण सुख कशाला म्हणतात हेच अजून आम्हाला कळत नाही. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल संत लिहितात एखादी वस्तू जिथं हरवली तिथं बोला बाबा कुठं शोधली पाहिजे. जिथं हरवली तिथं शोधली पाहिजे. सुख हरवलं परमार्थात आणि शोधतोय कुठं प्रपंचात. हरवलं कुठं बाबा परमार्थात आणि शोधतो प्रपंचात. मिळेल का हो. 70 वर्षाची आजीबाई आहे. किती वर्षाची 70 बाबा 70 वर्षाची आजी. त्या आजीची वाकळा शिवायची सुई हरवली. कशाची बाबा वाकळा का लेपाटी का गोदड्या काय म्हणते तुमच्याकडे लॅपटॉप. ऐका वस्तू एकाय नाव अनेक देवा. ऐका 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 70 वर्षाच्या आजीची लेपाट शिवायची सुई हरवली. मावशी आजीला कोणीतरी सांगितलं होतं हरवलेलं उजेडात शोधावं. घराच्या बाहेर एक बल्ब होता ग्रामपंचायतीचा आणि आजी त्या ग्रामपंचायतीच्या बल्बाच्या खाली सुई शोधायला लागली. मामा लक्ष दे. शोधता शोधता कोणीतरी आजीला पाहिलं. काय शोधता आजी. माझी सुई हरवली. प्रश्न विचारला सज्जनानं आजी कुठे हरवली. आजी म्हणे घरात हरवली. त्या प्रश्नाचं उत्तर घरात हरवलेली सुई घराच्या बाहेर किती दिवस शोधल्यावरती आजीला सापडेल. परमार्थात हरवलेलं सुख प्रपंचात किती दिवस शोधल्यावरती आपल्याला सापडेल. विठ्ठल ओ विठ्ठल विठ्ठल सुख हरवलं परमार्थात आणि शोधतोय प्रपंचात. म्हणून मायबाप त्या लोकांना कर्तृत्वहीन माणसं म्हणायचं. सगळ्या काही गोष्टी प्रपंचाला खरं म्हणतात माणसं. परमार्थ खोटाय म्हणतात पण प्रपंच खराय म्हणतात. ऐका ऐका आजोबाचं प्रेम एका नातूवरती आहे. आता आजोबाचं नातूचं प्रेमाचं नातं असतं महाराज. असतं का नाही हो बाबा. किती प्रेम करता तुम्ही तुमच्या नातूवरती करता का नाही. त्याचं नावच आहे नातू. काय नाव आहे नातू. ऐका 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 आजोबाचं प्रेम नातूवरती आहे. एक दिवशी आजोबानं नातूच्या बोटाला धरलं महाराज आणि बाजारात गेलं. नातूनं सांगितलं म्हणे आजोबा रोज प्रत्येक वेळेस बाजाराला आणता बरं मला पण मी मागल ते कधी देत नाही. तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही. आजोबा म्हटले असं कसं. आज म्हटले तुला मागायचं ते माग मी द्यायला तयार आहे. नातूनं सांगितलं आजोबा देचाल. हो. नातू म्हणतो आजोबा त्या ठिकाणी उलटा लटकलेला तो खोटा साप मला पाहिजे. काय पाहिजे. साप 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 माहित आहे ना. ऐका खोटा साप पाहिजे खोटा. आता आजोबानं 100 रुपयाची नोट काढली नातूच्या हातात टेकवली म्हणे जा घे. नातवानं 100 रुपयाचा खोटा साप आणला पण तो साप खोटा होता. पण त्याला एक बटन होतं बाबा. बटन दाबलं की फडी काढायचं नुसतं डोलायचं. लक्ष दे. आता साप हातात घेतला घरी गेलं. दुपारच्या 1 वाजल्या. घरी कोणच नव्हतं पण म्हातारी मात्र झोपली होती खाटव. आणलेला नातून साप म्हातारीच्या छातीवर ठेवला. निस्ता ठेवला नाही तर जाताना बटन दाबून गेलो. आता त्यानं फडी काढली डोलायला लागलं. आता म्हातारी उठली पाहिला साप. जाग्यावर म्हातारी अंगाशी
जाग्यावर गेली म्हातारी. आता का ओरडली सगळी गोळा झाली. कुणीतरी पाहिला साप, दांडक घेतलं. म्हातारा म्हणताय गड्या ए साप मारशील, पण म्हातारी सुद्धा. हा गर्दी जमली आणि त्याच गर्दीतून नातू पळत आलं. म्हातारीच्या छातीवचा साप घेतला आणि निघून गेलं. आता त्या प्रश्नाचं उत्तर जळबावीकर. म्हातारी कशानं मेली हो? ओय खोट्या का खऱ्या? खोट्या सापानं माणसं मरतात महाराज? नाही मरत. पण खोट्याला खरं म्हटली म्हणून म्हातारी मेली. प्रपंच नावाचा साप आहे तो खोटाच आहे आणि त्या खोट्याला खरं म्हणतो म्हणून माणसं रोज प्रपंचात मरतात. आणि म्हणून मायबाप खऱ्या अर्थानं संत प्रमाण देतात. सर्व सुखाची आशा, सर्व सुखाची आशा जन्म घेता, अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यंत नाही केला. क्षण मुक्ती आणि नियत गेला. हिंडता दिशोशील पावत, हिंडता दिशाहीन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माया वेशीला जीव. पण सुख किती कर्तृत्ववान आहे तो तुकोबा. जळबावीकर, या जगाच्या पाठीवरती काही लोकांचा प्रपंच उत्कृष्ट आहे पण परमार्थ निकृष्ट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हिरण्यकश्यप महाराज. काही लोकांचा प्रपंच निकृष्ट, परमार्थ उत्कृष्ट. उदाहरण द्यायचं झालं तर जगद्गुरु तुकोबा. काही लोकांच्या प्रपंच ही उत्कृष्ट, परमार्थ ही उत्कृष्ट. उदाहरण द्यायचं झालं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. तर काही लोकांच्या प्रपंचाची पण बोंब आणि परमार्थाची पण बोंब. उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं ना आपलं विठ्ठल. विठ्ठल हो हो. एक किती कर्तृत्ववान तुकोबा येतो. लक्ष द्या. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबा याची खेती देहू गावात पसरली. देहू गावचा संत म्हणून तुकोबाला ओळखू लागले लोक. लक्ष द्या. पांडुरंग परमात्माचे एकनिष्ठ भक्त म्हटले तुकोबाराय. तुकोबाराची ख्याती मायबाप पुण्यापर्यंत पोहोचली. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं ओ शिवबाराज, देहू गावात एक तुकोबा नावाचे संत आहेत, जावा भेटीला त्यांच्या. स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबांना भेटण्यासाठी देहू गावात आले. दादा लक्ष द्या, ऐका ऐका. देहू गावात आले स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. येताना मोकळ्या हाताने नाही आले महाराज. वस्त्र नाना माणिक मोते हिरे सगळ्या सोनं नाणं सगळं घेऊन आले बरं छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजे देहू गावात आले तुकोबारायांना भेटायला. एका गाठोळ्यात वस्त्र आहेत, एका गाठोळ्यात सोनं आहे, एका गाठोळ्यात हिरा आहेत, एका गाठोळ्यात माणिक मोती आहेत महाराज. आणि शिवाजीराजांची माणसं तुकोबारायांच्या दाराच्या समोर उभा राहिली. लांबून हाक मारले, ओ तुकोबा बाहेर या. तुकोबारायाची पत्नी आवली आई साहेब पळत आल्या. कशासाठी आलेस? आई साहेब, स्वराज्याचे राजे शिवाजी महाराज यांनी तुम्हाला भेटण्यासाठी आम्हाला पाठवलंय. बर कशासाठी? नाही म्हणे आम्ही असंच नाही आलो. मग तुकोबारायांना देण्यासाठी काहीतरी ऐवज घेऊन आलोय. समोर पडलेली वस्त्र पाहिली जिजाबाईनं, सोनं नाणं पाहिलं. अरे ज्या बाईच्या अंगावरती एकच फाटलेली साडी आहे, गळ्यामध्ये दागिना नाही, त्या जिजाबाईनं ते सगळं पाहिलं आणि जिजाबाईच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. आनंद अश्रू वाहतात देवा. सगळे अलंकार घेतले, गळ्यात घातले जिजाबाईंनी. लक्ष द्या. तुकोबारायाच्या पत्नीनं आवली आईसाहेबानं सगळे अलंकार गळ्यात घातले आणि गळ्यात घातल्यावरती सांगायला लागली, जिजाबाई सांगा तुमच्या राजाला फार मोठे उपकार झाले म्हणे आमच्यावरती. आणि बोलता बोलता जगद्गुरु तुकोबाराया गळ्यात विना अडकवलेले परत आपल्या घरी आले. पांडुरंगाचं नाव घेणारे तुकोबा घरातून आत आले.
स्वराज्याचा राजा घराच्या बाहेर उभा आहे आणि ते सगळे सैनिक पाहिले आणि समोर आपल्या जिजाबाईच्या गळ्यातलं सोनं पाहिलं आणि तुकोबारायाने प्रश्न केला, जिजा कुणाचं घातलं गळ्यात? तुकोबा, आज खऱ्या अर्थानं स्वराज्याचे राजे शिवाजी महाराज यांचा हा ऐवज आपल्याला पाठवलाय, स्वीकार करावा. तुकोबारायाने जिजाबाईच्या गळ्यातलं सगळं सुवर्ण अलंकार बाहेर काढले. आवले, जे आपलं नसतं त्याला आपलं कधीच म्हणायचं नसतं ग. सगळं अलंकार गाठोड्यात बांधलं आणि सैनिकांच्या हातात दिला आणि प्रश्न केला, जा सांगा तुमच्या राजाला आमच्यासाठी सोनं आणि नाणं हे माती समान आहे. तुमचं गिरे वितधाना, तुम्हीच गिरा वितधाना. ते मजा मृत्यू के समान. क्या बात है, वाह. सांगा तुमच्या शिवबा राजाला या तुकोबासाठी धन आणि संपत्ती म्हणजे माती समान आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा शब्द ऐकला छत्रपती शिवाजीराजन आणि शिवाजीराजे घराच्या आतमध्ये आले. तुकोबारायांना पाहिलं शिवाजीराजांनी. जळभावी कर अखंड हिंदुस्थान ज्यांच्या चरणावरती लोटांगण घालतो ते छत्रपती शिवाजीराजे जगद्गुरु तुकोबारायाच्या चरणावरती नतमस्तक झाले. ओ तुकोबाराय, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक माणसं पाहिली आम्ही, धन संपत्तीसाठी स्वतःचा जीव देणारी माणसं पाहिली आम्ही, पण तुम्ही सोनं आणि नाणे माती समान सांगता. तुकोबा, काय सामर्थ्य तुमच्या भक्तीचं असेल? जळभावी कर महाराष्ट्राचा राजा त्या ठिकाणी तुकोबांच्या दारात रडतोय. तुकोबारायानं शिवाजी राजांकडे पाहिलं. ओ राजे, तुमचं धन, तुमची संपत्ती, तुमचे हिरे माणिक मोती नकोय आम्हाला. 62 लाखाची जहागिरी गेली आमची, सगळा संसार जाळून टाकला आम्ही. 8 पिढ्यांची सावकारकी या तुकोबारायाने इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवली. राज, तुम्हाला द्यायचं असेल तर पुण्याचं आणि धर्माचं काम या महाराष्ट्राच्या मातीला द्या. महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द ऐकले छत्रपती शिवाजीराजे. तुकोबाराय, आजपासून तुम्ही आमचे गुरु आणि हा शिवाजीराजा तुमचा शिष्य. जळभाविकार संप्रदायाचे धडे जगद्गुरु तुकोबारायांकडून छत्रपती शिवाजीराजाला मिळाले आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण झालं. आज महाराष्ट्राच्या मातीत जर कुणाकडून शिकायचं असेल तर जगद्गुरु तुकोबांकडून शिकलं पाहिजे. कोण म्हणतो तुकोबाराया गरीब होते? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा मोठा तत्वज्ञानी माणूस ना प्रपंचानं गरीब होता ना परमार्थानं गरीब होता. दादा, 62 लाखाची जहागिरी उधळून दिली. जाळून या संसार बैसले अंगणी. लक्ष द्या, ऐका ऐका.
आणि हे प्रमाण तुकोबा यांना शोभतं, आपल्याला शोभत नाही दादा. हे शोभावं तर त्यांनाच, आपल्याला नाही शोभायचं. ते कोणीतरी प्रश्न विचारला म्हणे का हो तुकोबा, सगळं देवाला देऊन टाकता, सगळं समाजासाठी करता, पण सांगा ना तुकोबा, देव तुमच्या घरी येतो, देव तुम्हाला आलिंगन देतो, देव तुमच्यासाठी रडतो तुकोबा, पण जर देव तुमच्यासाठी रडत असेल तर कुठल्या प्रकारची भक्ती केली हो तुम्ही? तुकोबा सांगतात, भल्या माणसा, विठेवरच्या पांडुरंग परमात्म्याचं जर व्हायचं असेल तर ती भक्ती तुला कळाली पाहिजे. कुठली भक्ती? तर अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडत देवा, हेची थोर भक्ती देवा. क्या बात है. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनाथ कैसे राहावे, ठेविले अनाथ कैसे राहावे. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनाथ कैसे राहावे, ठेविले अनाथ कैसे राहावे. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतायत. तुकोबा सांगतात, भल्या माणसा, विठेवरच्या पांडुरंग परमात्म्याला कुठली भक्ती आणि कुठला भक्त आवडतो? हेच थोर भक्ती आवडती देवा, पण कुठली भक्ती? संकल्पावी माया संसाराची. जळभाविकर, जेवढं प्रेम तुम्ही प्रपंचावरती करता मावशी, जेवढी माया तुम्ही प्रपंचाला लावता, तेवढीच माया जर देवाला लावली तर आदमापूरचे सद्गुरु संत बाळूमामा तुमचे होतील दादा. लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठल हो हो विठ्ठला, विठ्ठला कुंडली कवरद हरी विठ्ठला, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला बोला वरुण बच्चरावाने, बोला बोला वरुण बच्चरावाने. तुकोबा सांगतात, भल्या माणसा, जेवढं प्रेम प्रपंचावरती करतो, जेवढं प्रेम संसारावरती करतो, तेवढंच प्रेम जर सद्गुरु संत बाळूमामावरती केलं तर बाळूमामा तुमचे होतील दादा. पण आम्ही प्रपंचावरचं प्रेम कमी करत नाही मामा. प्रपंच माणसानं कृतीनं करावा का वृत्तीनं करावा? हो बोला बोला, कशानं करावा? होय, कशानं करावा? बोला की, काय मारते ती काय तुम्हाला? बोला की, कशानं करावा प्रपंच मावशी? वृत्तीनं का कृतीनं? प्रपंच माणसानं कृतीनं करावा आणि परमार्थ माणसानं वृत्तीनं करावा. पण आपलं मात्र उलट आहे. आपण प्रपंच वृत्तीनं करेल मावशी, पण परमार्थ कृतीनं. बसलो इथं पण लक्ष मात्र घरी आहे. खरं का खोटं मामा? हा, नाहीतर गाव आंधळ्याचं दुकान चष्म्याचं. गाव आंधळ्याचं दुकान, गाव बहिऱ्याचं आणि दुकान हेडफोनचं. लक्ष द्या, असं नाही चालत भक्तीमध्ये. भक्तीमध्ये वृत्ती पाहिजे, वृत्ती.
माणसानं प्रपंच कृतीनं करावा आणि परमार्थ वृत्तीनं करावा. जगद्गुरु तुकोबा सांगतात, हेच थोर भक्ती आवडती देवा. शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहेत, त्याला नवविधा भक्ती म्हणतात. लक्ष द्या. कुठले प्रकार? काही प्रकार नामपर आहेत, काही प्रकार रूपपर आहेत, तर काही प्रकार भावपर आहेत. आता नामपर कुठले? कीर्तन, श्रवण आणि स्मरण. देवाचं कीर्तन, देवाबद्दल स्मरण आणि देवाबद्दल काय? खऱ्या अर्थाने कीर्तन, श्रवण आणि स्मरण. लक्ष द्या. हे झाले नामपर. आता रूपपर, पाद्य सेवा, पूजा आणि वंदन. देवाच्या चरणाची सेवा, सद्गुरु संत बाळूमामाला वंदन आणि सद्गुरु संत बाळूमामाची पूजा. हे 3 प्रकार. आणि शेवटचे 3 प्रकार भावपर भक्ती. लक्ष द्या. आत्मनिवेदन, दास्य आणि साख्य. सद्गुरु संत बाळूमामा पुढे आत्मनिवेदन करता आलं पाहिजे. सद्गुरु संत बाळूमामावरती दास्य नावाचं प्रेम करता आलं पाहिजे. आणि सद्गुरु संत बाळूमामाचा सखा मला बनता आलं पाहिजे. विठ्ठल मग एवढ्या नवविधा भक्ती आहेत. तुका म्हणे नवविधा भक्ती. जगद्गुरु तुकोबा सांगतात, नवविधा भक्ती आहेत. पण त्या नवविधा भक्ती करण्यासाठी मायबाप काय लागतं? तर ते सामर्थ्य, ती वृत्ती, खऱ्या अर्थानं तो परमार्थ आमच्या अंतकरणात असला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारायानं फार मायबाप सोपी भक्ती सांगितली अभंगात. तुकोबा म्हणतात, हेच थोर भक्ती. कुठली? संकल्पावी माया. जेवढं प्रेम प्रपंचावरती करतात तेवढं प्रेम देवावरती करा. पण देवावरती प्रेम कधी केलं पाहिजे हो बाबा? कधी? अय, कानानं ऐकू येत नाही तवा, तोंडानं बोलता येत नाही तवा, पायानं चालता येत नाही तवा. कधी देवावरती प्रेम केलं पाहिजे? भगवंतावरती प्रेम हे तारुण्यात करता आलं पाहिजे. खरं सांगू का महाराज? लक्ष द्या. माणसं कुणावरती बी प्रेम करतात आजकाल. मी तर एकच सांगेल, खऱ्या अर्थानं सजनी बनून जर गजनी व्हायचं असेल तर आधीच भजनी झालेलं बरं. खरं का खोट? एक संत सांगतात, आहेस तरुण तोपर्यंत घे भक्ती करून, नाहीतर जाशील मरून, लोक टाकतील जाळून आणि परत फिरून बागारी बघणार नाही. फिरून फिरून तरुण वयात भक्ती करता आली पाहिजे. इतका सुंदर संसार करा. मी तर म्हणतो संसार सुंदर करा. आणि खरं सांगू का, कलियुगात ज्याचा संसार चांगला त्याची भक्ती चांगली. विठ्ठल मग प्रपंच कृतीनं का वृत्तीनं? इथपर्यंत आलतो आम्ही. लक्ष द्या. प्रपंच कसा? कृतीनं का वृत्तीनं? आता सांगतो. लक्ष द्या. जोपर्यंत आपली वृत्ती, जोपर्यंत आपला मन आणि जोपर्यंत आपली बुद्धी सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती स्थिरावत नाही, तोपर्यंत सद्गुरु संत बाळूमामाचा आपण होऊ शकत नाही. लक्ष द्या. नवीन लग्न झालेला जावाय सासरवाडीला गेला. मावशी, कसा आहे जावाय? नवीन. लक्ष द्या बारक्यांनो. नवीन लग्न झालेला जावाय कुठे गेला? सासरवाडीला. दादा जरा इको दे ना, पहिल्यासारखा कर ना आवाज. विठ्ठल 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 प्रपंच माणसानं कृतीनं करावा आणि परमार्थ माणसानं वृत्तीनं करावा. लग्न नवीन आहे, आता बदलू नका. आणि जावाय सासरवाडीला आहे. आता मामीनं पाहिलं, जावाय पहिल्यांदा गावाला आलेला आहे. लक्ष द्या. बर, पहिल्यांदा आला किती थाट आहे मामा? आठवलं का दिवस? पहिलं दिवस आठवलं ना? बस एवढी कृपा देवाची. आठवलं पाहिजे माणसाला. ऐका ऐका. आता लग्न झालं, नवीन जावाय सासरवाडीला गेलं. मामीनं पाहिलं, जावाय बापू पहिल्यांदा आलेत. या जावाय बापू, या या, बसा 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 बसा. काय करू तुमच्यासाठी? पंचपक्वानाचं जेवण करू का? जावाय म्हटला, सासूबाई मी आहे माळकरी. कसा? माळकरी. पवित्र अशी तुळशीची माळ माझ्या गळ्यात आहे आणि माझी आज एकादश आहे. आता भाग्य लागतं त्या सासूला सुद्धा, जावाय माळकरी मिळतोय तू. नंतर आपला जावाय आला गे, हो
लक्ष द्या. काय खावा हे बी माणसाला कळत नाही आजकाल. आमच्या गावात 70 वर्षाचं म्हातारा आहे. 70 आयुष्यभर परमार्थ केला नाही, प्रपंचच. बालपण गेलं, तारुण्य गेलं, म्हातार वय चाललं महाराज त्याचं, पण संसार नाही सोडला अजून त्यानं. निस्ता खोकला की बेडकाच. बरं आपली बी अवस्था परत तीच आहे मामा, हाय का नाही? पण म्हाताऱ्यानं प्रपंचाची चिकाटी नाही सोडली. अजून 10 कोंबडं पाळल्यात त्यानं. म्हातारा खोकला बेडका पडला की कोंबडं लगेच टक 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 टक. दिसला बेडका की टिपलाच. आणि नेमकं जावय आलं एक दिवशी. म्हाताऱ्याला बोला येत नाही, पण ए पोरा हो, जावय आलंय, तिखट करू नका, चटणी भाकर करू नका, कोंबड्याच करता. कापला ती जन बेडका टिपला. आता जावाय म्हणते लय खराड झालं. मामीनं मिठले टाकलं कुणांठ, पण जावायला काय माहित माल कुठला आहे. जन जन या महाराजाचं कीर्तन ऐकलंय. ए पाहुण्याकडे गेल्यावर चटणी भाकर मागचाल, पण कोंबडा मागणार नाही कोण. ऐका, जावई बापूची एकादश आहे. आणि एकादश महाराज असल्यावरती सासूबाईला सांगितलं, म्हणे सासूबाई माझी एकादश आहे, माझ्यासाठी खिचडी करा. आता सासूबाईची खिचडी महाराज ऐका. सासूबाईने सुंदर अशी खिचडी जावयाला केली. खिचडीचा सुगंध आहे. ए खिचडीचं ताट जावयाच्या समोर मांडलं. बसायला पाट आहे, खिचडीचं ताट आहे, आणि जावयाचा कुठपर्यंत? ए जावयाचा थाट कुठपर्यंत? नवीन आहे, नवीन शर्ट चमकतोच की. त्याला चांगली भट्टी, इस्त्री, चांगली साबण, चांगली निळ, आणि जुना झाल्यावर बोचक्यात. जावयाचं बी तसंच आहे. ऐका ऐका ऐका, सुंदर असं खिचडीचं ताट समोर मांडलं. खिचडीचा खमंग आहे. जावाय बापून मायबाप खिचडी तोंडात घातली. जावाय म्हणतोय ओ सासूबाई काय सुंदर खिचडी केली हो. जन्मल्यापासून ते आतापर्यंत अशी खिचडीच नाही. सासूचं कौतिक करल, पण आईचं कधी करणार नाही ती. लक्ष द्या. आणि खिचडी खाता 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 एकग्र झालं जावाय. ऐका, ज्या घरात बसलं त्याच घरात एक कपाट होतं काचच, आणि त्या काचच्या कपाटात सफरचंद होती मातीची. जावयानं खिचडी खाता खाता सफरचंद पाहिली, आणि तळपायाच्या आग मस्तकालाच. मामी इतकी सुंदर सफरचंद वरती ठेवली, आणि असली खिचडी आम्हाला दिली होय. लक्ष द्या. सासूबाईनं पाहिलं. सासूबाई म्हणते जावाय बापू जे खाताय ते खायचंय, आणि जे पाहताय ते. लक्ष द्या. दृष्टांत माझा संपलाय, मला सिद्धांताकडे जायचंय. जोपर्यंत जावाय खिचडी खाता तोपर्यंत वृत्ती स्थिर आहे. जोपर्यंत जावयाचं लक्ष खिचडीत आहे तोपर्यंत या जीवाला सुख आहे. पण ज्या वेळेस जावयाचं लक्ष खिचडी पासून सफरचंदाकडे गेलं तिथं मात्र त्याला दुःख आहे. जोपर्यंत आमची वृत्ती प्रपंचात आहे तोपर्यंत दुःख आहे, पण ज्या दिवशी आमची वृत्ती बाळूमामाकडे आहे त्या दिवशी मात्र सुख आहे. तेथे माझे हरी वृत्ती राहो राहो, तेथे माझे हरी वृत्ती तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. समाचरण दृष्टी विटे वरिष्ठा तिजी, समाचरण दृष्टी विटे वरिष्ठा तिजी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. समाचरण दृष्टी विटेवर साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, वृत्ती राहो. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. ऐका, तुकोबा सांगतात देवा माझी निस्ती वृत्तीच नाही तर माझी हरिवृत्ती राहो तुझ्या चरणावरती. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जळबावी कर, जेवढं प्रेम प्रपंचावरती करता तेवढं प्रेम बाळूमामावरती करा. जीवनात सुख मिळेल तुमच्या.
किती प्रेम असलं पाहिजे हो बाळूमामावरती, पण आमचं प्रेम तसं नाही महाराज. ज्या दिवशी आमच्या जीवनात दुःख येतं, दुःख, त्या दिवशी आम्हाला देव आठवतो. पण ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये सुख असतं त्या दिवशी देव कधी आठवत नाही. पण सद्गुरु संत बाळूमामाचे भक्त तसे नाही म्हणता येणार दादा. सद्गुरु संत बाळूमामाचे भक्त दुःखातही बाळूमामावरती प्रेम करतात, आणि सद्गुरु संत बाळूमामाचे भक्त सुखात सुद्धा बाळूमामावरती प्रेम करतात. जाऊच ना हे बाळूमामाचं दर्शन घेऊ चला, हो पावल नऊ झाला देव बाळूमामा, पावल नऊ झाला देव बाळूमामा झाला, माझा बाळूमामा, बाळूमामा. जीवनामध्ये सुख असू दे किंवा जीवनामध्ये दुःख असू द्या, जळभाविकर, सुखात पण बाळूमामाला आठवा आणि दुःखात सुद्धा बाळूमामाला आठवा. हीच खरी भक्ती आहे. लक्ष द्या, सुखात आठवलं पाहिजे हो. खरं सांगू का, प्रपंचामध्ये जर एखादी वस्तू प्राप्त झाली तर माणसाची इच्छा वाढते. लक्ष द्या जळभाविकर, प्रपंचातली वस्तू प्राप्त झाली की माणसाची इच्छा वाढते, पण परमार्थातली वस्तू प्राप्त झाली की माणसाची इच्छा संपते. लक्ष द्या, ह्या वर्षी जर एकर घेतला तर दुसऱ्या वर्षी घेऊ वाटतो का नाही? वाटतो का नाही मामा? ह्या वर्षी घेतला तर दुसऱ्या वर्षी घेऊच वाटतो. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढली माणसाची, पण परमार्थातली इच्छा तशी नाही. परमार्थातली वस्तू प्राप्त झाली, देव प्राप्त झाला, सद्गुरु संत बाळूमामा प्राप्त झाली की आमची इच्छा संपून जाते. दादा किती प्रेम पाहिजे हो बाळूमामावरती. लक्ष द्या, कर्नाटक प्रांतात ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करणारा सुदामा असतो, सुदामा, त्याचप्रमाणे ब्राह्मण एक होता जो बाळूमामावरती फार प्रेम करायचा. आता लक्ष द्या, कर्नाटक प्रांतातला एक ब्राह्मण आहे, बाळूमामावरती फार मोठं प्रेम आहे, पण प्रपंचातली मायबाप गरिबी आहे. 18 विश्व दारिद्र्य आहे त्या ब्राह्मणाच. रोज दुसऱ्याच्या दारात जावं, मधोगिरी मागावी आणि पोट भरावं. तो ब्राह्मण कर्नाटक प्रांतातला, पण बाळूमामावरती नितांत प्रेम आहे. एक दिवशी बाळूमामानं सांगितलं, म्हणे ब्राह्मणा, मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे, बरं एकटा येणार नाही तर 10-15 जण घेऊन येणार आहे. जळभाविकर विचार करा, आपणच दुसऱ्याच्या दारात जाऊन जेवतोय आणि आपल्याच दारात जर 15 आली तर काय होईल मामा? आपण दुसऱ्याच्या तुकड्यावर पोट भरतोय आणि आपल्याच दारात 15 आली तर काय म्हणेल हो आपण? पण ब्राह्मण तसं नव्हतं. मामावरती नितांत गोडी होती त्याची. त्यानं बाळूमामाला सांगितलं, मामा कधी पण माझ्या घरी जेवायला या, हा ब्राह्मण तुमच्यासाठी सदैव तयार आहे सेवेसाठी. त्या ब्राह्मणानं विचार केला, स्वतःचं पोट भरायला दुसऱ्याच्या दारात एकदा जातो, जर 15 जणांचं पोट भरायचं असेल तर 15 वेळा दारात जाईल, पण माझ्या दारात आलेला बाळूमामा मी उपाशी कधी लावणार नाही. लक्ष द्या, बाळूमामा जेवायला गेले ब्राह्मणाच्या घरी, पंगत बसली 15 जणांची. दुसऱ्याच्या दारातनं मागून आणलेलं बाळूमामाला वाढलं. जळभाविकर, फक्त एकच वर्ष गेले नाहीत, बाळूमामा सलग 16 वर्ष त्या ब्राह्मणाच्या दारात जेवायला जायचे. बर एकटे जात नव्हते, बरोबर 15 जणाला घेऊन जायचे. आणि 17व्या वर्षी जेवण झाल्यावरती बाळूमामा सांगतायत आपल्या जवळच्या लोकांना, गड्या हो, ज्या ब्राह्मणाच्या दारात जेवायला येतं त्याचं 18 विश्व दारिद्र्य आहे, पण एकदा सुद्धा म्हटला नाही की माझ्या प्रपंचाची गरिबी आहे. भक्त असावा तर असा असावा की दुःखात पण देवाला आठवतो आणि सुखात पण देवाला आठवतो. बाळूमामानं मायबाप भंडारा घेतला, भंडाऱ्याची कटोरी त्याच्यावरती नारळ ठेवला आणि त्या भंडाऱ्याकडे पाहून मामा म्हणतायत, ब्राह्मणा, आज हा बाळू धनगर तुझा 18 विश्व दारिद्र्य घालवतोय. सामर्थ्य असलं पाहिजे दादा देण्याचं. माझ्या सद्गुरु संत बाळूमामाकडे देण्याचं सामर्थ्य आहे, माझ्या सद्गुरु संत बाळूमामाकडे देण्याची वृत्ती आहे.
माझ्या सद्गुरु संत बाळूमामाकडे देण्याचं स्वातंत्र्य आहे. आजही कर्नाटक प्रांतात जावा, ज्या ब्राह्मणाच्या डोक्यावरती हात ठेवला तो ब्राह्मण कर्नाटक प्रांतात आता श्रीमंत घराची लागली चांगुल ग उमटलं या पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो बाळू मामा वा. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं व. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं होय. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, येण्यानं जीवनाचं सोनं झालं. लागली चांगुल ग उमटलं या पाऊल ग लागली चांगुल ग उमटलं या पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो बाळू मामा मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्याने बोला बोला बोलू बाबाच्या नावानं. तुमच्या येण्याने तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं ग. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. लल्लटी भंडार हात घोंगडन काठी लल्लटी भंडार हात घोंगडन काठी राखी तो मेंढर बाळ मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळ मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. मनुष्यवान देह मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळ मामाची जुळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. लल्लटी भंडार हात घोंगडन काठी लल्लटी भंडार हात घोंगडन काठी मेंढर मेंढरे बाळी मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. आत्मापुरात आदमापुरात मामाच्या गावात भक्त नाचतो, भक्त नाचतो, मामाचा पिपिरा नाचतो. सोनवानी मामाचा दरबार दरबार मो सोनवानी मामाचा दरबार आदमापुरात उधळीता भंडार, आदमापुरात उधळीता भंडार. सोन्यावानी मामाचा दरबार, माझ्या मामाचा सोन्यावानी मामाचा दरबार. भंडाराचा होतो जय जयकार भंडाराचा होतो जय जयकार सोनवानी मामाचा दरबार दरबार मग सोनवानी मामाचा दरबार गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. मामाचा बेटा बेटा एवढी मोठी भक्ती आहे बाळू मामाजी महाराज, तुम्ही रात्रभर जरी गात बसला तरी तुमचं पोट भरायचं नाही. एवढी ताकद त्याच्यात आहे, एवढी ताकद आहे महाराज. ऐका, जगद्गुरु तुकोबा सांगतात, हेच थोर भक्ती आवडती देवा. पण कुठली भक्ती? संकल्पावी माया संसाराची. किती प्रेम आहे महाराज आमचं संसारावरती. जळभाविकर, प्रपंचात एखादी गोष्ट मिळाली तर सदैव मिळावी असं वाटतं, पण परमार्थात जर देव मिळाला तर तिथून पुढे आमचं काहीच शिल्लक राहत नाही. पण देव मिळाला पाहिजे हो. एका गावात असा सप्ताह होता. सप्ताह, लक्ष द्या माझ्याकडं. इच्छा इच्छा काय असती माणसाची सांगतो. एका गावात सप्ताह आहे महाराज, आणि त्या सप्त्याला एक बाबाजी आलते, फार तत्वज्ञानी होते. एक जण बाबाजीच्या चरणावरती नतमस्तक झाला. म्हणे, बाबाजी, आतापर्यंत 35 वर्ष झालं संसार केला, पण संसारात कधी धन द्रव्य मिळालंच नाही. पण मिळालं तर पुरलाच नाही. बाबाजी म्हटले, एक काम कर, उद्या येताना दगडाचे खडे घेऊन ये. खडे, लक्ष द्या, जेवढे खडे तेवढे हिरे करून देतो. काय बोललो बाबा मी? जेवढे खडे. असा बाबा तुमच्या गावात आला पाहिजे. बाबा ढिगाऱ्या खाली मरल. जेवढं खड तेवढं हिरं म्हणल्यावर मरल ना ती. हे घरी गेला, घरी
पाटी घेतली, पाटी मावशी शेणाची, आणि पाटीत खड टाकायला लागलं. बाबा बायको म्हणली 35 वर्ष प्रपंच केला पण कधीच खड येचत नव्हतं, पण आज मात्र खडच. बायकोला सांगितलं काळजी करू नकोस, आता मात्र फार श्रीमंत होणार आहे. पाटीत खड भरलं, खड, आणि पाटी खड्यानं भरल्यावरती लक्षात आलं, बाबा म्हणलंय जेवढं खड बोला तेवढं हिरं. ह्यानं विचार केला नुसतं पाटीत नाही भागायचं आपलं. लक्ष द्या. बायकोला सांगितलं पिंपान आंदन दिलेली. बायको म्हटली तुमचा बाबा बी जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, पण पिंप महागारी आणा. ह्यानं सांगितलं सोन्याची देतो, सोन्याची काळजी करू नको. हिरं मिळाल्यावर काय बर पिंपट टाकायला लागलं, दगड खड. पण पिंप भरल्यावर लक्षात आलं शेजारच्याच 10 एकर काय निघलंय, नुसतं पिंपत भागायचं नाही. मग बैलगाडीच, आता बैलगाडीत खड. महाराज बैलगाडी भरल्यावर लक्षात आलं श्रीमंत व्हायचं तर गावात टॉपच व्हायचं म्हणे. सरपंचापेक्षा टॉप व्हायचं, टॉप. मग बैलगाडीत भागणार नाही, मग ट्रॅक्टरच. आणि नुसतं खड टाकतोय. अय बघताय काय, 8 दिवस बी झालं, सप्ताह बी संपला आणि बाबा बी गेला, नुसतं खड येतोय. अजून द्या प्रश्नाचं उत्तर, किती दिवस खड येचल्यावरती इच्छा पूर्ण होईल? होईल का? अरे आयुष्य गेलं आमचं प्रपंचातल्या इच्छा पूर्ण करायला. पण जळभावीकर, प्रपंचातली इच्छा कधी पूर्ण होत नाही. सुख नाही कोठे आधी या संसारा, सुख नाही कोठे आधी या संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आल्यानो संसार. वया हवे बेरी वो नका, वया हवे बेरी वो नका, वाया हव बरी हो नका, वाया हव बरी हो नका. हे दुःख बंधवानी आहे हा संसार, दुःख बंधवानी आहे हा संसार, बंधवानी आहे हा संसार, दुःख बंधवानी आहे हा संसार. हे संसार. संत लिहितात या संसारामध्ये सुख नाही महाराज. जळभावीकर, सुख कशाला पाहिजे हो? बोला, सुख देहाला पाहिजे का जीवाला पाहिजे? मामा लक्ष द्या, कशाला पाहिजे सुख मावशी? देहाला का जीवाला? मिळालं का? नाही मिळत. प्रपंचात सुख मिळू शकत नाही, कारण सुख देणं हा प्रपंचाचा स्वभावच नाही महाराज. हा स्वभाव असेल तर परमार्थाचा. प्रपंच कधी सुख देत नाही, प्रपंच कधी समाधान देत नाही, प्रपंच कधी आनंद तर देतच नाही. जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल तर आदमापूरचा सद्गुरू बाळू मामाच देऊ शकतो, दुसरं नाही देऊ शकत महाराज. हे सुख इथं मिळतं महाराज आम्हाला. हे सुख आम्हाला मुने महाराजांच्या चरणावरती मिळतं. हे सुख आम्हाला सद्गुरू संत बाळू मामाच्या चरणावरती मिळतं. आणि म्हणून मायबाप, प्रपंचातली वस्तू प्राप्त झाली की इच्छा वाढली माणसाची, आणि परमार्थातली वस्तू प्राप्त झाली की माणसाची इच्छा संपून जाते. प्रश्न विचारला म्हणे का हो तुकोबा, तुम्ही म्हणता प्रपंचावरती प्रेम आहे, प्रेम आहे. प्रपंचाचं प्रेम देवावरती करा, देव आपला होईल. पण देवावरती प्रेम करण्यासाठी मी फार मोठा श्रीमंत आहे. लक्ष, प्रेम करायचं. मग सांगा ना तुकोबा, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे तारुण्य आहे, हे सगळं माझ्याकडे आहे. पण ऐका, खऱ्या अर्थानं हे सगळं सोडून देवाकडे का जाऊ? त्या प्रश्नाचं उत्तर देताना तुकोबा सांगतात, दादा भगवंतानं जसं ठेवलंय तसं तुला राहता आलं पाहिजे. ठेविले आनंद तैसेच रहावे, ठेविले आनंद तैसेच रहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद
चित्तेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ऐका, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर यांचा दुसरा उपदेश आहे. तुकोबा सांगतात, भल्या माणसा, भगवंतानं जसं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे. आणि चित्तामध्ये कशाचं समाधान पाहिजे बोला? प्रपंचाचं का परमार्थाचं मामा? आणि प्रपंचाचं तुम्ही बघा, ऐक नाही. बा परमार्थ करून प्रपंच आणि प्रपंच साधून परमार्थ. संसारी असावे आसनी नसावे, संसारी असावे आसनी नसावे, संसारी असावे आसनी नसावे, संसारी असावे आसनी नसावे. भजन करावे हरिमुखी गाता हर बलिला, हरिमुखी गाता हर बलिला. काय संत सांगतात, संसारी असावे पण आसुनी. असं कसं शक्य आहे? शक्य आहे महाराज. ज्याप्रमाणे पिकलेला चक्कू आहे, चक्कू असतो ना मामा, पिकलेल्या चक्कू मध्ये बी असतो, बी निर्लेप असतो, तो निर्लेप, त्याच्यावरती काय फरक पडत नाही. तसं संसारात असावे पण आसुनी नसावे. संत लिहितात, चित्ती असू द्यावे समाधान. कशाचं? भगवंताला कुठलं चित्त आवडतो सांगतो, ऐका. जे चित्त लोण्यासारखं मऊ आहे, जे चित्त गंगेसारखं निर्मळ आहे, आणि जे चित्त समुद्रासारखं व्यापक आहे, ते चित्त देवाला आवडतं. पण महाराज, ते चित्त आमचं राहिलं नाही हो. प्रपंचामध्ये आम्ही देवाला कधी आपलं करत नाही. 70 वर्ष गेली निघून आयुष्याची, 80 वर्ष निघून गेली, आणि 80 वर्ष निघून जाताना यमधर्म आमच्या डोळ्याच्या समोर उभा राहिला. यमानं सांगितलं, बाबा आता निघायचं का? बाबा म्हणतात, यमदूता 5 मिनिटं माझ्यासाठी थांबशील का? यम म्हणला, 70 वर्ष थांबलो त्याचं काय नाही, आणि 5 मिनिटात काय करणार आहे कुणांठू? यमदूता वयाची 70 वर्ष नाव मोठं करण्यात घालवली, हाडाचा काढ, रक्ताचा पाणी, नेत्राचा दिवा केला, प्रपंच उभा केला. पण यमदूता आज मात्र ज्या 50 लाखाची माडी बांधली, त्या माडीच्या बाहेर मला काढलं. यमदूता आज मात्र 70 वर्ष नाव मोठं केलं, पण लोक म्हणतात बॉडी कुठं आली आणि प्रेत कुठं आलं. जळभाविकर, किती बी कमवा, जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत 50 लाखाच्या माडीत मुक्काम, आणि जोपर्यंत काहीतरी देता येतं तोपर्यंत 62 लाखाच्या गाडीतला प्रवास. लक्ष द्या माझ्याकडं. प्रवास संपून जातो महाराज. ज्या पद्धतीनं सूर्यानं उगवावं आणि सूर्यानं मावळावं, तोपर्यंत त्या पद्धतीने या जीवाची अवस्था आहे. आणि म्हणून मायबाप, हे आदि जवानी परत राणे मोले कल्प चिताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ताली वाजवा. सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढल जाएगा, ढल ढल जाएगा, जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह पानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. चाहे जिंदगानी है तेरी जिंदगानी है, तू यहाँ मुसाफिर है, ए सलाह पानी है, 4 दिन की ये महिमा तेरी जिंदगानी है. तेरी जिंदगानी है तेरी जिंदगानी है. सर जहाँ सर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. चल भाविकर, आयुष्यभर प्रपंच मोठा करणारी माणसं,
कधीतरी त्या जळणाऱ्या प्रेताला प्रश्न विचारा, आयुष्यभर स्वतःचा प्रपंच मोठा केला पण तुला काय मिळालं? मिळत नाही का? मौत ने जमाने को ऐसा लाशिका डाला, कैसे कैसे रुस्तम को हक में मिला डाला, हक में मिला डाला, हक में मिला डाला। मौत ने जमाने को ऐसा लाशिका डाला, कैसे कैसे रुस्तम को हक में मिला डाला, हक में मिला डाला, हक में मिला डाला। याद रख, याद रख सिकंदर के हौसले भी आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली है, दोनों हाथ खाली। ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। जळबावीकर, अरे ज्याच्या 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, अख्खी नगरी सोन्याची, त्या राजा रावणाला कधी समाधान चित्तात ठेवता आलं नाही। तुम्ही आम्ही तर महाराज कोण आहे हो? आणि म्हणून जाता जाता एकच वाक्य सांगेल, आयुष्याचं समाधान, प्रपंचाचं समाधान, व्यवहाराचं समाधान, परमार्थाचं समाधान, हे समाधान कमवायचं असेल तर सद्गुरु संत बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक व्हा, बस सगळं समाधान जीवनात प्राप्त होईल। वेळेनं वेळेचं काम केलंय बरं महाराज, वेळ झाली पण वेळ गेली नाही आमच्या आयुष्याची, लक्ष द्या। वेळ झाली बाबा आमची, पण वेळ आणि कधी जाईल ही बी आमची गॅरंटी नाही। आणि म्हणून मायबाप आता तरी पुढे हाची उपदेश वा। आणि म्हणून मायबाप जगद्गुरु तुकोबा सांगतात, भल्या माणसा समाधान प्रपंचाचं मानायला शिक, समाधान परमार्थाचं मानायला शिक, वाहिल्या उद्वेक दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे। एकदा सगळ्यांनी देवाचं नाव घेऊया। विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा कानेश्वर महाराज, बोला 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 तुमच्या राजाच्या नावाने हे रखुमाई, रखुमाई। हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचं तुकोबाराय समाधान सांगतायत, पण जळबावीकर हे समाधान आत्मसात करता आलं पाहिजे। महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्रासाठी जगता आलं पाहिजे, देशासाठी धर्मासाठी जगता आलं पाहिजे। शेवटची 5 मिनिटं घेतो, लक्ष द्या। विठ्ठल हे विडाला 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 विठ्ठल। आणि म्हणून मायबाप आज या ठिकाणी कीर्तनाची सेवा होते, हरिभजन होतंय, हरि कीर्तन होतंय, पण हा धर्म वाढला पाहिजे हो। धर्म वाढण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणसं मायबाप धर्मासाठी मेली। छत्रपती शिवाजी राजाचा, खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजाला साखळदंडाने बांधलं महाराज। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजाचा विचार आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजाचा विचार आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महापुरुषांचा विचार आहे,
या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सद्गुरु संत बाळूमामाचा विचार आहे म्हणून महाराष्ट्राची माती मायबाप टिकले. खऱ्या अर्थानं तो बलिदान मास या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीत शंभू राजाचा साजरा झाला. सकळदंडाने बांधलेला शंभू राजाला औरंगजेबानं समारंभात राहावं. शंभू 8 वर्षाचा होतास पण अजूनही डोळ्यात तीच लकाप आहे. बोल, धर्म स्वीकारतो का? छत्रपती शिवाजी राजाचा छावा आहे संभाजी राजा महाराज. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय टिकला, त्याच कारणाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्म टिकवणारी माणसं जन्माला आली. म्हणून सळया हातात घेतल्यावर तापलेल्या सळया शंभू राजाच्या डोळ्याच्या समोर नेल्या. हुजूर, आज तक इस सड़े से बहुत सारे आके निकाल दी हुजूर, पर आज मात्र आका नहीं निकाल सकता. आजपर्यंत या सळयानं भरपूर डोळे काढले पण आता मात्र काढू शकत नाही. जळभाविकार छत्रपती शंभू राजाचे डोळे काढले. छत्रपती संभाजी राजाच्या अंगावरती मायबाप रक्ताचे, खऱ्या अर्थाने रक्ताचे वार केले. छत्रपती शंभू राजाचे हातपाय कलम केले पण या महाराष्ट्राच्या मातीसाठी जगला, या स्वराज्यासाठी जगला, या हिंदू धर्मासाठी जगला. म्हणून मायबाप हा हिंदू धर्म आजही अजर अमर आहे. माझं सांगायचं काम एकच आहे. शेवटच्या 5 मिनिटात मी शंभू राजा का सांगितला की या महाराष्ट्राच्या मातीला, स्वराज्याच्या मातीला वारकरी संप्रदायाबरोबर महापुरुषांची सुद्धा फार मोठी देणगी आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाबरी ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम